आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, असे वर्णन पंढरपुराचं नामदेवरायांनी केलेले आहे. रामकृष्ण हरी. आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि चंद्रभागेचा परिसर पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ खूप छान झालेला आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. येते पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. तसं विचार केला तर परमात्मा भगवान पुंडलिकाला भेटायला या ठिकाणी आले होते. भक्त पुंडलिक हा आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न असायचे. भरपूर त्यांनी आई वडिलांची सेवा केली आणि हीच कीर्ती ऐकून भगवान विठ्ठल पंढरपुरामध्ये त्यांना भेटण्याकरता आले. पण पुंडलिक एवढे बिझी होते की त्यांना देवाला भेटायला सुद्धा वेळ नव्हता. एवढे ते आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते. त्यांनी हातामधली वीट पाठीमागे फेकली आणि थांब म्हणली विटेवरती. माझं उरकल्यावर काम झाल्यानंतर मी तुमची भेट घेतो. पण ती भेट त्यांनी अजूनही नाही घेतली आणि पंढरीचा विठ्ठल आजही विटेवरतीच उभा आहे. चंद्रभागा परिसरामध्ये आपल्याला अनेक साधू संतांच्या महात्मांच्या समाध्या बघायला भेटतात. याच ठिकाणी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात साधू संतांनी समाधी घेतलेली आहे. संत नामदेवरायांनी चंद्रभागेचा उल्लेख करताना अभंग म्हटलेला आहे. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. यावरून आपल्या चंद्रभागेचं महत्त्व लक्षात येतं. माऊली, आपणही कधी पंढरपुरामध्ये आल्यानंतर चंद्रभागेचं पावित्र्य जपलं पाहिजे. या ठिकाणी कचरा वगैरे न करता स्वच्छता सर्वांनी राखली पाहिजे. ती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भाविक भक्तांना आणि वारकऱ्यांना विनंती करतो. पानिपतच्या लढाईमध्ये ज्यांनी आपलं थोर कर्तृत्व गाजवलं असे दत्ताजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे असे ठणकावून सांगणारे दत्ताजी शिंदे यांचे सुपुत्र महादोजी शिंदे यांनी पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती हा सुंदर आणि अत्यंत देखणा किल्ल्यासारखा मठ बांधलेला आहे. किल्ल्याची स्थिती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे आणि आपल्याला या ठिकाणी श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती बघायला भेटते. याच मठामध्ये दर्शन घेऊन आपण पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत.
मंदिराच्या अगदी समोर आपल्याला लहान मुलांचे खेळणे, टाळ, मृदुंग, देवपूजाचे संपूर्ण साहित्य असेल, त्यानंतर विठ्ठलाची किंवा इतर देवदेवतेच्या मूर्ती विकत घेता येतील असे विविध दुकान या ठिकाणी आपल्याला दिसतात. पूजाचे साहित्य, प्रसाद, नारळ वगैरे, श्रीफळ, लहान मुलांचे खेळ, त्यानंतर काय केलं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरच आपल्याला संत चोखोबारायांची समाधी आणि संत नामदेव महाराजांची समाधी ह्या दोन समाध्या बघायला भेटतात. हे दोन्ही संत महाराष्ट्रातील थोर संत होऊन गेलेत. संत नामदेवरायांचे वडील विठ्ठलाचे पुजारी होते. ते रोज विठ्ठलासाठी प्रसाद घेऊन जायचे. एका दिवशी त्यांना बाहेरगावी जायचे असल्यामुळं त्यांनी नामदेवरायांना सांगितलं की तुम्ही आज विठ्ठलांसाठी भोजन घेऊन जावा. त्याप्रमाणे नामदेवराय विठ्ठलासाठी भोजन घेऊन गेले आणि त्यांनी पांडुरंगाला आग्रह केला की तुम्हाला हे जेवण करावेच लागेल, तर मी माझं डोकं या ठिकाणी आपटून मी म्हणजे मरण पत्करले. त्यावेळी असं म्हणतात की भगवान विठ्ठलांनी स्वतः नामदेवरायाच्या हाताने जेवण केलेलं आहे. अलीकडच्याच काळामध्ये दर्शन लाईन खूप लांब जात असे. त्यासाठी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ही 8 मजली इमारत अलीकडच्याच काळामध्ये या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी. विठ्ठलाच्या रूपेवरती संत तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग म्हटलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवनिया, तुळशी हार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडळे तळपती श्रवणी, कंठी कस्तुरवणे विराजितो. महाराष्ट्रातील जवळपास सर्व मंदिरांमध्ये आपल्याला विठ्ठल रुक्माईची मूर्ती एकाच गाभाऱ्यामध्ये आढळून येते. पण श्री क्षेत्र पंढरपूरमधील विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये विठ्ठलाचं सेपरेट मंदिर आहे आणि रुक्मिणी मातेचंही सेपरेट मंदिर आहे. असे दोन्ही वेगवेगळे मंदिरं या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये महाराष्ट्र शासनानं येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अत्यंत अल्प दरामध्ये या ठिकाणी विठ्ठल रुक्माई भक्त निवास बांधलेला आहे. या ठिकाणी सर्व सुखसुविधा खूप चांगल्या पद्धतीने दिल्या जातात. असं हे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास. या ठिकाणी येण्यासाठी अगोदर आपल्याला बुकिंग करावे लागते. अत्यंत अल्प दरात ही सुविधा उपलब्ध आहे.